Hello everyone, in this session we are going to start our new topic in C programming language as types of variable in C, and next topic is memory allocation strategy in C programming language. ठीक आहे, तर आपण वन बाय वन दोन्ही पण पॉईंट डिस्कस करू आजच्या सेशनमध्ये. ओके, मी इथे पेन ओपन केलेला आहे. इथे आपण एका स्लाइडवरती थोडं थिअरॉटिकल डिस्कशन करू आणि नंतर कोडिंगला स्टार्ट करू. ठीक आहे, तर आज आपण दोन टॉपिक डिस्कस करू, जे की आहे स्कोप ऑफ व्हेरिएबल्स आणि नेक्स्ट इज मेमरी अलोकेशन स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तर बघा एक एक पॉईंट डिस्कस करू. त्या आधी डिस्कस करू स्कोप ऑफ व्हेरिएबल. स्कोप ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय, तर आपण जेव्हा एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर तो व्हेरिएबल आपण कुठे डिक्लेअर करतो आणि कुठे ॲक्सेस करतो, तर त्याच्यावरती त्याचे दोन टाइप्स पडतात. ठीक आहे, तर पहिलं असतं लोकल व्हेरिएबल आणि नेक्स्ट असतं ग्लोबल व्हेरिएबल. पहिलं असतं लोकल व्हेरिएबल्स आणि नंतर असतं ग्लोबल व्हेरिएबल्स. आता हे टाइप्स कशावरून पडतात, तर आपण आपला व्हेरिएबल कुठे डिक्लेअर करतो आहे आणि आपण आपला व्हेरिएबल कुठे ॲक्सेस करू शकतो, या दोन बेसिसवरती हे टाइप्स पडतात. ठीक आहे, तर आता ते कसं असतं आपण एकदा कोडमध्ये बघू. ठीक आहे, लोकल व्हेरिएबल म्हणजे काय, तर एक असा व्हेरिएबल जो की ॲक्सेसिबल असतो फक्त एका ब्लॉक ऑफ कोडमध्ये. म्हणजे फक्त एखाद्या फंक्शनमध्ये जर मी व्हेरिएबल तो डिक्लेअर केला तर तो फक्त त्या फंक्शन पुरता लिमिटेड असणार आहे, तर या व्हेरिएबल्सला म्हणतात लोकल व्हेरिएबल. आणि ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे एक असा व्हेरिएबल जो की मी डिक्लेअर करते आहे इन आउटसाइड द फंक्शन आणि त्याचा स्कोप आहे ऑल ओव्हर द फाईल. तर एकदा आपण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन बघून घेऊ लोकल व्हेरिएबल आणि ग्लोबल व्हेरिएबलचं की काय असतं. इथे मी गेले कोड ब्लॉकला. कोड ब्लॉकमध्ये आपण एक नवीन फाईल क्रिएट करू, Ctrl+S करून सेव्ह करू आणि फाईलला नाव देऊ लोकल व्हेरिएबल .c. ठीक आहे, लोकल व्हेरिएबल .c मी फाईलला नाव दिलं. हॅश इन्क्लूड stdio.h int main return रिटर्न 0. ठीक आहे, आता बघा आपण लोकल व्हेरिएबलची डेफिनेशन काय बघितली की एक असा व्हेरिएबल जो की ॲक्सेसिबल आहे फक्त एका स्पेसिफिक फंक्शनसाठी. ठीक आहे, मग आता मी इथे एक फंक्शन राईट करते आणि मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर करते इंट x इज इक्वल टू 51. आणि जे की मी हा व्हेरिएबल इंट मेन ह्या फंक्शन मध्ये डिक्लेअर केलाय, तर ऑब्व्हियसली तो इथे ॲक्सेसिबल आहे. व्हॅल्यू ऑफ x इज %d x. ठीक आहे, बघू कंपाईल करून x ची व्हॅल्यू इथे भेटेल की नाही. ओके, व्हॅल्यू ऑफ x इथे प्रिंट झाली आहे. का झाली आहे, कारण की मी सेम फंक्शन मध्ये ती ॲक्सेस केली आहे. ठीक आहे, सपोज मी इथे दुसरं फंक्शन लिहिलं void डिस्प्ले आणि इथे जर मी x ला प्रिंट करायचं, ओके, व्हॅल्यू ऑफ x इज %d, x. ठीक आहे, आणि इथून मी फंक्शनला दिला कॉल, कुठून, मेन पासून, display डिस्प्ले. ठीक आहे, आणि मी इथे एक अजून प्रिंटफचं स्टेटमेंट राईट करते
टू नो की आपलं कंट्रोल जे आहे ते डिस्प्लेमध्ये गेलेलं आहे. इनसाइड डिस्प्ले. कोड सेव्ह करू आणि रन करू. ठीक आहे, जे की माझा कोड इथे रन होत नाहीये. का? कारण की इथे मी एक्स नावाचा कोणता व्हेरिएबल डिक्लेअरच केला नाहीये आणि जो केलाय तो इनसाइड मेन केलेला आहे आणि त्याचा स्कोप जो आहे तो फक्त या पूर्ण ब्लॉक पर्यंत आहे, ब्लॉक मध्ये आहे, फ्रॉम लाईन नंबर 8 टू लाईन नंबर 15. ठीक आहे. ओके, तर चेंज करून कोड रन करू, बघूया. ओके, तर इथे हे स्टेटमेंट प्रिंट झालेले आहे दोन्ही पण. ठीक आहे, स्लॅश एन इथे देऊ म्हणजे दोन्ही पण जे आउटपुट आहे ते डिफरंट लाईनवर येईल, न्यू लाईनला येईल. आणि आता डिलीट करू. सॉरी. प्रोग्राम सेव्ह करू आणि रन करू. ओके, तर बघा कंट्रोल इथे गेलेला आहे पण एक्सची व्हॅल्यू प्रिंट झालीच नाहीये. ठीक आहे, तर हा असतो लोकल व्हेरिएबल. आता आपण बघू ग्लोबल व्हेरिएबल काय असतं. ग्लोबल व्हेरिएबल, एक फाईल घेऊ, फाईलला सेव्ह करू. ग्लोबल व्हेरिएबल डॉट सी नावाने. ठीक आहे, ग्लोबल व्हेरिएबल डॉट सी. परत इथे लिहू हॅश इन्क्लूड stdio.h int main. आणि इथे मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करते. इथे डिक्लेअर करण्यापेक्षा मी एक व्हेरिएबल इथे डिक्लेअर करते, इंट एक्स इज इक्वल्स टू 101. ठीक आहे, इंट एक्स इज इक्वल टू 101 आणि मी इथे जर प्रिंट करेल प्रिंट एफ व्हॅल्यू ऑफ एक्स इज %d एक्स. ठीक आहे, सेमीकोलन. बघूया काय होतं ते. ओके, तर व्हॅल्यू ऑफ एक्स जी आहे ती इथे प्रिंट झाली आहे. ठीक आहे, अजून मी एखादं फंक्शन लिहिते इथे, void डिस्प्ले नावाचं एक फंक्शन, आणि त्याच्यामध्ये प्रिंट करून बघू नक्की सगळीकडे ऍक्सेसिबल आहे की नाही. व्हॅल्यू ऑफ एक्स इन डिस्प्ले फंक्शन, NCTION फंक्शन %d एक्स. ठीक आहे, बघूया या फंक्शन मध्ये पण तो ऍक्सेसिबल आहे की नाही. ओके, आपण इथे फंक्शनला कॉलच नाही दिलाय तर तो एकदा कॉल देऊ डिस्प्लेला, PLAY डिस्प्ले आणि सेमीकोलन. कोड सेव्ह करू आणि रन करू. अगेन सेम मिस्टेक, स्लॅश एन देऊ, स्लॅश एन. ठीक आहे. ओके, तर बघा इथे पण ती व्हॅल्यू ऍक्सेसिबल झालेली आहे. व्हॅल्यू ऑफ एक्स इन डिस्प्ले फंक्शन इज 101. ठीक आहे, म्हणजेच काय, तर आपण ग्लोबल व्हेरिएबल जर डिक्लेअर केला तर तो आपल्याला सगळीकडे सेम फाईलमध्ये, कंडिशन इज की आपल्याला सेम फाईलमध्ये तो कुठे पण ऍक्सेसिबल आहे. पण इन केस ऑफ लोकल व्हेरिएबल त्याचा स्कोप हा ब्लॉकमध्ये असतो. ठीक आहे, ओपन क्लोज कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. ठीक आहे, तर हा त्या दोघांमधला डिफरन्स असतो. देन नेक्स्ट पॉइंट इज मेमरी अलोकेशन